नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत। मी महादेव वाघमारे। मावळ तालुक्यामध्ये 14 मे पासून जी पावसाला सुरुवात झाली ते उघडायचं नावच घेत नाही। त्यातच मान्सून लवकर आल्यामुळे शेतकऱ्यांनी जी उन्हाळी बाजरी लावली होती ती जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काढली जाते, पण या ठिकाणी पावसाने उघडीप न दिल्यामुळे संततधार पाऊस सुरू झाल्यामुळे बाजरी पीक हे पूर्णतः धोक्यात गेलेलं आहे। बाजरी पिकाचं नुकसान झालेलं आहे। तर मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी या शेतकऱ्याच्या नुकसानीच्या पिकाची पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे। हातातोंडाशी आलेला घास या ठिकाणी गेलेला आहे। या ठिकाणी वसंत सावंत हे गोडुंबरेचे शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्याची बाजरी जी आहे, काही ठिकाणी बाजरी कापून ठेवलेली आहे, पण ती बाजरी पूर्णतः पावसाने भिजल्यामुळे पूर्ण नुकसान झालेलं आहे। तर या ठिकाणी शेतकरी आहेत, काय सांगाल, किती बाजरी आहे तुमची आणि परिसरात मोठ्या प्रमाणात बाजरी केलेली आहे, सर्व बाजरी पीक धोक्यात गेले, काय सांगाल? दरवर्षी आम्ही भात काढल्यानंतर 1 महिन्यानंतर शेत वाळून दिल्यानंतर साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये आम्ही बाजरी करतो आणि ती मे एंडपर्यंत आमची बाजरी काढायला येते। पण यावर्षी पाऊस भरपूर असल्यामुळं 13 जूनपासून पाऊस चालू झालेला आहे। 13 जूनपासून अद्यापपर्यंत पाऊस उघडलेला नाही, त्यामुळं आमच्या 2 एकर बाजरीचं पूर्ण नुकसान झालेलं आहे। आम्ही आता 1 एकर बाजरी 8 दिवस झालं काढलेली आहे, पण 8 दिवस सतत पाऊस पडत असल्यामुळं रोज आम्ही तिच्यावर झाकण टाकतो, झाकण काढतो, पण आता अजून उभी राहिलेली बाजरी ही सुद्धा पूर्ण पडलेली आहे। इथं काढण्याच्या अवस्थेमध्ये पण राहिलेली नाही आणि एकतर काढण्यासाठी मजूर भेटत नाही, काही नाही। तर आम्ही ते पहिली बाजरी जवळजवळ काढण्यालाच आमचा काढणी बांधणीला आतापर्यंत 10,000 रुपये खर्च झालेला आहे आणि ती रोज बाजरी भिजते आमची। बरं, काय सरकारकडे काय मागणी, काय पंचनामे करून नुकसान भरपाई भेटावा असं काय, नुकसान भरपाई भेटावा असं काही सरकारने दिली आम्हाला? तर हा, सरकारने आम्हाला ह्याची नुकसान भरपाई दिली तर बरंच होईल, नाही का, अशी आमची मागणी आहे की सरकारने द्यावं आम्हाला भरपाई। मावळामध्ये एकदा पाऊस सुरू झाला की उघडीप मिळणं अशक्य असतं। आता मागील 2-4 दिवसापासून संततधार पाऊस झालेला आहे। रात्रीचा पाऊस येतो, कधी दिवसाचा पाऊस येतो आणि यामध्ये शेतकऱ्याला जे हातातोंडाशी आलेलं जे बाजरी आहे, हे बाजरी पीक त्याला या ठिकाणी काढता येत नसल्यामुळे डोळ्या देखत या ठिकाणी हे बाजरी पीक काळं पडलेलं आहे आणि भिजल्यामुळं हे काढूनही शेतकऱ्याला काही नफा होणार नाही। तर मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी शेतकऱ्याच्या नुकसानीचे पिकाच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावे आणि त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकरी वर्गांमधनं मागणी होत आहे। शेतकऱ्याचं प्रमुख पीक म्हणजे भातानंतर काही दिवस जमिनीला ताप पडू देतात आणि त्यानंतर बाजरी घेतात आणि बाजरी पीक हे मे महिन्याच्या एंडमध्ये काढायला येतं, त्यामुळे शेतकऱ्यांवर एक आनंद असतो। पण मावळ तालुक्यामध्ये पवन मावळ असन किंवा आंधर मावळ, नाणे मावळ या परिसरामध्ये बाजरीचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलेलं आहे। आता यामध्ये बाजरीच्या पिकामध्ये शेतकऱ्याला तर काढता येत नाही, पण जे पक्षी आहेत या ठिकाणी बाजरीच्या पिकावर ताव मारत आहेत। आता बरेचसे या ठिकाणी शेतं आहेत बाजरीची, यामध्ये तर चिमण्या वगैरे ज्या आहेत त्या बाजरीच्या पिकावर, बाजरीचं पीक पक्ष्यांसाठी तर उपयोगी आलेले, पावसामुळं हे सर्व पीक हातातनं गेलेलं आहे, त्यामुळं शेतकरी हवालदिल झालेला आहे। मुळामध्ये आता पाऊस लवकर सुरू झालेला आहे, भाताचं बी पेरणी करावी लागते, तर आता काय परिस्थिती आहे? आता जर बाजरीचं पीक जर लवकर निघालं आणि पाऊस जर थांबला तर आम्हाला भाताची रोपं तयार करता येतील आणि जर पाऊसच जर उघडला नाही तर बाजरी पण काढायला जमणार नाही आणि भाताची रोपं पण टाकायला जमणार नाही। तरी सर्व शेतकरी पाऊस उघडण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। तर मावळ तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्येच पावसाने उघडीप देण्याची अपेक्षा शेतकरी वर्गांकडनं होत आहे, पण निसर्गाला चॅलेंज देता येत नाही। जर पावसाने उघडीप दिली नाही तर शेतकऱ्याचं भात पीक असेल किंवा रब्बी पिकाचं तर नुकसान झालं, पण खरीपाच्या पिकासाठी जमिनीला वापसा लागतो, तो जर वेळेत भेटला
तर पीक येणार आहे, नाही तर महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ सरकारवर आलेली आहे. तर प्रथम ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई त्वरित देण्याची मागणी शेतकरी वर्गांकडनं होत आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.